सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे सर्व एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. मागील भागात प्रियानं अमृताचा खूप अपमान केला होता. अमृताने प्रियाचं बोलणं ऐकून बारीक तोंड करून विशालकडे पाहिलं. जसं की त्यांना आधी अमृताचा अपमान सहन न झाल्याने प्रियाला ऑफिसच्या बाहेर काढलं होतं, तसंच त्याला आताही राग येईल की काय असं तिला वाटलं. पण विशालनं खालचा ओठ बाहेर काढून दोन्ही खांदे उडवले आणि तिला म्हणाला, मी काय करू, तुलाच ती योग्य वाटली ना, आता ती कशी सून आहे ते तूच बघ. मी तर माझ्या बायकोचं ऐकणार बाबा, म्हणजे प्रियाचं. आणि हे ऐकून अमृता पाय आपटत बाहेर निघून गेली आणि विशाल तिला म्हणाला, सॉरी अमृता. आता पुढे असेच 3-4 दिवस निघून जातात आणि आता अमृता आणि विशाल फ्रान्समधलं सगळं काम पूर्ण करून भारतात येतात. प्रिया तिथेच थांबते, कारण तिला तिचे पुढचे प्लॅन कुणासोबत जे करायचे होते त्यामुळे ती तिथे थांबली होती. आता इकडे आदित्य एकटाच घरी येऊन जाऊन करायचा. त्यांना अजून घरी त्याच्या आणि मेघनाच्या लग्नाविषयी कोणालाही काहीच सांगितलं नव्हतं. तो विशाल आणि अमृता इकडे येण्याची वाट बघत होता. ते आले की मगच त्याच्या लग्नाचा सगळ्यांसमोर बॉम्ब फोडायचा असं त्यानं ठरवलं होतं. आता अमृता आणि विशाल घरी आले. अंबिका देवीनं दोघांचं आनंदाने औक्षण केलं. दोघेही तिच्या पाया पडले. आता दोघेही घरात आले, पण अमृता आणि विशाल अजूनही एकमेकांसोबत आधीसारखे बोलत नव्हते. त्यांच्यात शीतयुद्ध हे चालूच होतं. आदित्य विशालला डोळ्यानेच विचारतो, दादा कुठपर्यंत आली रे तुझी लव्ह स्टोरी? आणि विशाल त्याला नजरेनेच खुणावतो, अजून तिथेच आहे जिथून सुरुवात झाली तिथेच. आणि आदित्य नाराज होत नकारार्थी मान हलवतो. आता विशाल त्याच्या रूममध्ये फ्रेश व्हायला गेला आणि अमृता तिच्या. थोड्या वेळाने आदित्य दोघांना पण एकाच रूममध्ये बोलावून घेतो आणि म्हणतो, आता मी तुम्हाला दोघांना जे काही सांगेल ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण ॲटलिस्ट ते सगळ्यात आधी तुम्हाला माहीत असावं म्हणून मी ते सांगतोय. असं म्हणत आदित्य एक दीर्घ श्वास घेतो. आता विशाल आणि अमृता दोघेही थोडेसे आश्चर्याने आणि गोंधळलेल्या नजरेने एकदा एकमेकांकडे आणि नंतर त्याच्याकडे बघतात की याने आता काय नवीन उद्याप डोक्याला वाढून ठेवला आहे. आणि आदित्य म्हणतो, दादा मी मेघनासोबत लग्न केलं आहे. आणि हे ऐकून दोघेही शॉक होतात. हे बघ दादा, मला तेव्हा जे योग्य वाटलं ते मी केलं, आदित्य म्हणाला. आणि तो पुढे काही बोलणार तोच आदित्यची आई दारात जोरात ओरडली, आदित्य तू हे काय केलं? असं म्हणत ती आत आली आणि तिनं आदित्यच्या एक जोरात सणसणीत कानाखाली दिली. तसं आदित्य विशालच्या अंगावर जाऊन पडला. विशालनं त्याला सावरलं आणि अंबिका देवी म्हणाली, तू मला वचन दिलं होतंस, विसरलास का तू? काही झालं तरी तू अमृताला दुखवणार नाहीस, मग तू हे का केलं? आणि आदित्य खाली मान घालून म्हणाला, आई इथून जाण्याआधीच मी आणि अमृताने डिवोर्स घेतला होता. आम्ही फक्त तुझं मन राखण्यासाठी तिकडे गेलो होतो. आणि त्या दिवशी ज्या मुलीमुळे आपल्या कंपनीतला इतका मोठा घोटाळा उघडकीस आला, जिने सगळे पुरावे दिले, ती कोण होती माहिती आहे का तुला? आई ती मेघना होती. ती फक्त आपल्या घराण्याची इज्जत वाचावी, आपला बिझनेस वाचावा म्हणून तिच्या वडिलांचं दुखणं सगळं सोडून ती आपल्यासाठी त्या कारखान्यात गेली होती ग. मी तिथे वेळेत गेलो नसतो तर तिच्यासोबत काय झालं असतं हे मी सांगू नाही शकत. मी गेल्यामुळे आई तिचा जीव वाचला. आणि तिचं लग्न झालं नाही ग, तिनंही लग्न मोडलं होतं तिचं. आणि जी मुलगी माझ्या प्रेमासाठी एवढं सगळं करू शकते, त्या मुलीला मी कसं ग वाऱ्यावर सोडू सांग? म्हणूनच आई मी त्याच दिवशी तिच्या संग लग्न केलं आणि आता ती आपल्या घराण्याची सून आहे. आता हे सगळं ऐकून अंबिका देवी खूप मोठ्या धक्क्यात गेली. तिथं कोणाशीच ती काही न बोलता डायरेक्ट तिच्या रूममध्ये निघून गेली. तिनं रूम आतून बंद करून स्वतःला कोंडून घेतलं. आता आदित्य आणि विशाल, अमृता तिघेही दरवाजाच्या बाहेर उभे राहून दार उघडण्याची तिला विनंती करत होते, पण काही केलं अंबिका देवी दरवाजा उघडायला तयार नव्हती. ती म्हणाली, मला कोणाचं काहीच ऐकून घ्यायचं नाही, तुम्ही आपापल्या रूममध्ये निघून जा. आणि अमृताशी तर मला अजिबात काही बोलायचं नाही. तिनंही माझा विश्वासघात केला. मी एवढी तिच्यावर आईची माया केली, पण तिनंही शेवटी आदित्यचीच साथ दिली. आणि आता विशाल तिला म्हणाला, आई मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तू दरवाजा उघडत नाही तर ठीक आहे,
पण मी इथून तुला जे काही सांगतो ते तर शांत बसून प्लीज ऐक. आणि विशालनं अमृतासोबत झालेली प्रत्येक गोष्ट तिला सांगितली. आणि अमृतासोबत जो काही प्रकार घडला तो ऐकून अंबिका देवीचा राग शांत झाला आणि तिने दरवाजा उघडला. तशी अमृता तिच्या गळ्यात पडून खूप खूप रडायला लागली. आता अंबिका देवीनं पुन्हा तिच्या डोक्यावर मायेनं हात फिरवला. तिलाही तिचे अश्रू अनावर झाले. आता तिने सर्वांना माफ केलं. तिने एवढा आटापिटा करून आदित्य आणि अमृताचं जे लग्न लावलं होतं त्यात दोघेही खुश नव्हते हे तिला कळून चुकलं आणि त्यामुळे तिने सगळ्यांना माफ केलं. आता अमृता मेघना आणि आदित्यचं झालेलं लग्न पाहून खुश होती आणि म्हणून अंबिका देवीनं पण ही गोष्ट जास्त ताणून धरली नाही आणि ती म्हणाली, आदित्य माझ्या सुनेला मानाने घरी घेऊन ये. आणि हे ऐकून आदित्य पण खूप खुश झाला आणि त्यानंही आनंदाने तिला मिठी मारली आणि तिच्या मिठीत शिरून खूप खूप रडायला लागला. आता आदित्य थोड्या वेळाने मेघनालाही त्याच्या घरी घेऊन आला. मेघनाच्या घरच्यांना आणि आदित्यच्या सर्व घरच्या मंडळींसमोर छोटंसं त्यांचं घरगुती पद्धतीने पुन्हा लग्न लावण्यात आलं. आता घरातलं वातावरण एकदम आनंदी होतं. असेच 2-3 दिवस गेले. आता विशालला त्याच्या लग्नाविषयी घरच्यांसोबत बोलायचं होतं. त्यांना सांगायचं होतं की त्याला हे लग्न करायचं नाही. पण आज ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग होती. एक नवीन क्लायंट बिझनेस प्रपोजल घेऊन ऑफिसमध्ये येणार होतं आणि त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन अमृता देणार होती. अंबिका देवीनं अमृताच्या घरच्यांना सुद्धा सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगून नात्यातला झालेला गुंता कमी केला होता. त्यांनी सगळ्या गोष्टी आनंदाने स्वीकारल्या. आता अमृता तिच्या घरी राहत होती आणि सकाळपासूनच तिची खूप धांदल उडाली होती. कारण आज प्रेझेंटेशन नीट होईल ना, क्लायंट समोर याचं तिला खूप टेन्शन आलतं. आणि तेवढ्यात तिला मेघनाचा कॉल आला. हॅलो अमृता, तू ठीक आहेस ना? मेघनाने फोनवर तिला विचारलं. हा, मी ठीक आहे, अमृताने आरशात बघून कपाळावर टिकली लावत उत्तर दिलं. अगं आज तुझं प्रेझेंटेशन आहे ना? मेघनाने पुन्हा विचारलं. हो, त्यासाठी चालले आहे, अमृता पर्समध्ये फोन ठेवत म्हणाली. ओके, बेस्ट लक अम्मू, आणि काळजी करू नको, सगळं तुझ्या मर्जीप्रमाणे होईल. प्रेझेंटेशन एकदम छान होणार आहे, मेघना तिला धीर देत म्हणाली. हो गो, मी काळजी करत नाहीये, अमृता नॉर्मल टोनमध्ये म्हणाली. बर, प्रश्नांची उत्तरे नीट आठवून ठेवली आहेत ना तू सगळ्या? मेघनाने विचारलं. आणि अमृताचा चेहरा किंचित आकसला गेला. त्या कागदावर लिहिलेला पहिलाच प्रश्न तिला आठवला आणि तिचे डोळे पाणवले. पण तिने लगेच स्वतःला सावरलं. हो हो, सगळ्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहेत, अमृताने उत्तर दिलं. अमृता, मी येऊ का तुला सोडायला? मेघनाने विचारलं. अगं नाही, नको, मी रिक्षा करून जाईल ना, अमृता म्हणाली. ओके, टेक केअर, आणि हो, काळजी करू नको, सगळं ठीक होईल, मेघना पुन्हा एकदा म्हणाली. कारण तिला माहिती होतं ज्या दिवशी प्रेझेंटेशन असायचं त्या दिवशी अमृता खूप टेन्शनमध्ये असायची. तिला ऑफिसकडे जातानाच भीती वाटायची. म्हणूनच आज तिने तिला फोन केला होता, किमान शब्दांनी तरी आपण तिला दिलासा द्यावा म्हणून. ओके बाय, चल भेटूया संध्याकाळी, अमृता म्हणाली आणि तिने फोन कट केला. आता ती बाहेर येऊन तिने रिक्षा पकडली आणि ऑफिसचा ॲड्रेस त्या रिक्षावाल्याला दिला. इकडे विशाल ऑफिसमधली फाईल चेक करत होता. त्यानं घड्याळ पाहिलं. अजून प्रेझेंटेशनला जवळजवळ तासभर बाकी होता. तरीही अमृताने लवकर यावं असं त्याला वाटत होतं आणि म्हणूनच त्याचं मन त्याच्याही नकळत तिची वाट बघत होतं. तेवढ्या तिथे आदित्य घाईघाईत आला. तो जरा टेन्शनमध्ये दिसत होता. काय झालं आदित्य? अमृता आली का? विशालनं लगेच विचारलं. हो, ती रिक्षामध्ये बसली आहे, पोहोचेलच एवढ्यात, आदित्य म्हणाला. त्याचवेळी विशालचा फोन वाजला. त्यानं स्क्रीनवरचा नंबर पाहिला आणि त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. कारण फोन त्याच्या खबरीचा होता आणि आता या प्रेझेंटेशनच्या अगोदर त्याने फोन केला म्हटल्यावर नक्कीच काहीतरी सिरियस असणार हे त्यानं ओळखलं. त्यानं इकडे तिकडे पाहिलं आणि फोन रिसीव्ह केला. हा बोल, विशाल म्हणाला. सर, एक मोठी खबर हाती लागली आहे, पलीकडून आवाज आला आणि विशाल जरा सावध झाला. कसली खबर? विशालने लगेच विचारलं. तुम्ही कुणालची जी केस लढत आहात, म्हणजे अमृता मॅडमची, त्याबद्दल खबर आहे, समोरचा माणूस म्हणाला आणि इकडे विशालच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव उमटले. काय खबर आहे?
विशालनं आवाज कंट्रोल करत विचारलं. सर, तो कुणाल, म्हणजे तो जेलमधून बाहेर निघाला. पलीकडून आवाज आला आणि विशाल शॉक झाला. कधी आला बाहेर? विशालनं लगेच विचारलं. मनात मिश्र भावना उमटल्या होत्या. दुःख होतं की राग होता? काय होतं नेमकं सांगता येत नव्हतं. पण सध्या तो खूप अस्वस्थ झालेला. आता समोरचा माणूस त्याला म्हणाला, सर, कदाचित आठवडा झाला असेल. त्याला इकडच्या जेलमध्ये शिफ्ट केलं होतं. पण 2 दिवसापूर्वी तो बाहेर आलाय. पण त्याच्या फॅमिलीने हे कोणालाही सांगितलं नाहीये. पोलिसांना सुद्धा सांगू दिलं नाही. कदाचित तिथले पोलीस पण त्यांचाच माणूस आहे, समोरचा माणूस म्हणाला. आणि विशालच्या कपाळावरच्या आठ्या दाट झाल्या. असं कसं सांगू दिलं नाही? बाकीच्या पोलिसांना पण खबर नव्हती का? विशालनं विचारलं. माहिती नाही सर. मी पण मागच्या 2 दिवसापासून नजर ठेवली होती. तेव्हा त्याची आई फोनवर कोणाला तरी बोलत होती की आता तो बाहेर आलाय म्हणून. तेवढंच मी ऐकलं आणि काल रात्री खात्री करायला पोलीस स्टेशनला गेलो. बाहेरूनच चोरून बघितलं मी. त्याचा भाऊ आणि त्याच्या कंपनीतला एक माणूस त्याला भेटायला आलेले. त्यावरून मी अंदाज लावला की तो माणूस त्याला सोडवायला आला आहे. सर, मी तुम्हाला कालच रात्री कॉल करून सांगणार होतो, पण खूप उशीर झालता. सॉरी, तो म्हणाला. ओके, तू नजर ठेव आणि काही संशयास्पद वाटलं तर मला लगेच सांग, विशाल म्हणाला. हो सर, मी नजर ठेवतो. पण तो बोलता बोलता थांबला. बोल पटकन, विशाल घड्याळाकडे बघत म्हणाला. सर, मी या माणसाची जितकी चौकशी केली त्यावरून मला हे कळलं आहे की हा माणूस जबरदस्त कपटी आणि कारस्थानी आहे. बिझनेसमध्ये सुद्धा आजपर्यंत हा चाली खेळून खेळून वरती आला आहे. फॅमिलीबद्दल जास्त माहिती मिळाली नाही. मुळात तो फॅमिलीबद्दलची माहिती बाहेर येऊच देत नाही. असं वाटतं हा माणूस भयानक आहे आणि जर त्याला कळलं असेल की अमृता मॅडम त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी आहेत, तेव्हा तो डंक मारायला नक्की येईल. तुम्ही मॅडमला सांभाळून राहायला सांगा, तो म्हणाला. थँक्यू, मी बघतो, विशाल म्हणाला आणि त्यानं फोन कट केला. आता तो काळजीत पडलेला अमृतासाठी. कुणाल जेलमधून बाहेर आला आहे हे तिला कळलं तर तिची रिॲक्शन काय असेल? दुःखी की घाबरेल हे त्याला गेस करता येत नव्हतं. पण तो जबरदस्त अस्वस्थ झालेला. तो जेलमध्येच का मेला नाही? क्षणात त्याच्या डोक्यात विचार चमकून गेला. पण त्याने लगेच तो झटकला आणि आदित्यकडे त्याने पाहिलं. तो त्यालाच बघत होता. आदित्य, एक काम कर. आपल्या ओळखीतल्या पोलिसांना सांग कुणाल बाहेर आला आहे. त्याच्या मागावर त्यांना लाव आणि कोणत्याही परिस्थितीत आज त्याच्या सगळ्या काळ्या धंद्यांची माहिती मिळाली पाहिजे, विशाल म्हणाला. हो दादा, मी जातो, आदित्य फाईल घेत म्हणाला आणि लगेच तिथून बाहेर गेला. विशालनं घड्याळ पाहिलं. एव्हाना अमृता पोहोचली असेल असं त्याला वाटलं. कधी ती आपल्यासमोर येईल हे माहिती असताना सुद्धा नकळत त्याचं मन खूप बेचैन झालं. एक अनामिक हुरहुर आणि भीती तिला पाहण्यासाठी त्याच्या मनाला तरफडू लागली. त्यानं मागचा पुढचा विचार न करताच सरळ तिचा नंबर डायल केला आणि तिथून ऑफिसच्या बाहेरच्या बाजूला जाऊ लागला. सध्या तो पहिल्याच मजल्यावर होता. दरवाजामधून बाहेर पडताच खालचा परिसर दिसत होता. तो तिथेच रेलिंग पकडून गेटच्या दिशेने पाहू लागला. समोर रिंग होत होती आणि तो मनातच तिने कॉल रिसीव्ह करा म्हणून प्रार्थना करत होता. अगोदर तिने मेसेजला रिप्लाय केला नाही म्हणून कॉल न करणारा तो आज मात्र स्वतः त्याचा इगो सोडून तिला फोन करत होता आणि तिने तो उचलावा म्हणून मनोमन प्रार्थना सुद्धा करत होता. पण फोन कट झाला. तसं त्यानं रागात रेलिंगवर जोरात हात मारला. स्टुपिड, दुसऱ्याच्या मनाची थोडी सुद्धा पर्वा नाही. तो जबरदस्त रागावला होता. आणि तेवढ्यात त्याला गेटच्या बाहेर रिक्षा आलेली दिसली. एवढ्या लांबून पण त्यात अमृता बसली आहे हे त्यानं ओळखलं. तिला पाहू नकळत त्याच्या मनाला तृप्ती मिळाली. पण तरीही अचानक त्याच्या पोटात भीतीचा गोळा दाटून आला. काहीतरी गोंधळ होता. त्याच्या मनाने त्याला कौल दिला. मघापासून त्या दिशेला पाहणाऱ्या त्याच्या तीक्ष्ण नजरेने 2 बुरखाधारी महिलांना हेरलं होतं. तो तिथे आला तेव्हा त्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला होत्या. पण जशी अमृताची रिक्षा तिथे येताच त्यांनी एकमेकींना इशारा केला आणि आता त्या रस्ता क्रॉस करून पैसे देणाऱ्या अमृताकडेच येत होत्या. खूप साधी गोष्ट होती ही, पण त्याच्या मनाने त्याला कसला तरी मोठा धोका दर्शवला होता. क्षणाचाही विलंब न करता
तो पळतच पायऱ्या उतरला आणि गेटच्या दिशेने धावला. का धावला आणि त्याला काय वाटलं हे तर त्याला सुद्धा कळत नव्हतं, पण काहीतरी होत होतं किंवा होणार होतं आणि त्यासाठीच त्याच्या मनाने तिकडे धाव घेतली होती. मध्ये येणाऱ्या माणसांना अक्षरशः तो जोराजोरात ढकलून तो गेटमध्ये आला. समोरच त्या 2 बायका तिच्याशी काहीतरी बोलत होत्या. गेटमधून बाहेर पळता पळता सुद्धा त्याची नजर त्यातल्या एका बाईच्या हातातल्या बॉटलवर गेली, जी ती बाई हळूच उघडत होती. आता त्याच्या काळजात चर्र झालं. अमृता, त्यानं जोरात हाक मारली. तसं तिने घाबरून मागे वळून बघितलं, पण त्याचा आवाज आणि त्याला पळत येताना पाहून त्या 2 महिला लगेच सतर्क झाल्या. जल्दी कर, दुसऱ्या महिलेने वैतागून आणि किंचित घाबरून पहिल्या महिलेच्या हातातील बॉटल घेतली आणि अमृताचा दंड पकडून तिला स्वतःकडे वळवलं. अमृतासाठी हा दुसरा शॉक होता. एकतर विशाल का पळत येतोय हे तिला कळत नव्हतं आणि त्यात आता समोरच्या महिलेने तिला जबरदस्ती हात पकडून वळवलं होतं. अमृताला काही कळायच्या आतच समोरच्या महिलेने बॉटलमधलं द्रव्य तिच्या चेहऱ्याच्या दिशेने फेकलं आणि अमृताने प्रचंड घाबरून तोंडावर हात नेला. एवढ्या 1-2 सेकंदात सुद्धा तिच्या मनाने संभाव्य धोका हेरला होता आणि त्यामुळेच ती प्रचंड घाबरली होती आणि म्हणून ती तोंडावर हात ठेवत होती. पण त्या अगोदरच तिला तिच्या तोंडावर एक मोठा हात जाणवला आणि त्या हाताने ती दूर ढकलली गेली. काही कळायच्या आतच कॉलर बोनच्या खाली तिला किंचित जळजळ झाली आणि कानावर एकच हल्ला ऐकू आला, विशाल. त्याही स्थितीत तिला त्याची काळजी वाटली आणि तिने तो होता त्या दिशेला घाबरून पाहिलं आणि आता ती स्तब्ध झाली. तिच्या पोटात भीतीने अक्षरशः गोळा आला. क्षणभर तिची बुद्धी सुन्न पडली, पण जेव्हा तिला त्याच्या वेदना जाणवल्या तेव्हा मात्र विशाल, ती जोरात किंचळली आणि त्याच्याकडे धावली. पण ती त्याच्या जवळ यायच्या अगोदरच अमृता, नो, गो अवे, विशाल बाजूला होत ओरडला आणि त्याच वेळी एका महिला पोलिसाने तिला मागून पकडलं आणि काही पुरुष पोलीस जमिनीवर गुडघ्यावर बसलेल्या विशालकडे धावले. विशाल, विशाल, तिने त्या पोलिसांच्या हातातून सुटण्याची धडपड केली, पण आता तिला दोघी तिघींनी पकडलं होतं. मॅडम, तुमच्यावर ॲसिड हल्ला झाला होता, पण त्या साहेबांनी तुम्हाला ढकललं. तरी ते ॲसिड तुमच्यावर पडलं आहे का? चेक करावं लागेल. चला पटकन, आम्हाला चेक करू द्या. त्या महिला पोलीस तिला ओढत घेऊन जात होत्या. ॲसिड हल्ला या नावानेच तिच्या हृदयात धडकी भरली. आता पोलीस तिला तिथून दूर घेऊन जात होत्या आणि ती मात्र आता त्याच्या दिशेने बघत रडत होती. पण आता तो दिसत नव्हता, कारण त्याच्या भोवती गर्दी जमा झालेली. पोलीस गाडी त्याच्या जवळच उभी राहिलेली आणि कदाचित पोलीस त्याला घेऊन चालले होते. ती गाडी दूर जाऊ लागली तसं तिने तिथून जाण्यासाठी आणखीन धडपड सुरू केली. अहो मॅडम, तुम्हाला कुठे दुखतंय का, जळतंय का? महिला पोलिसाने वैतागून विचारलं. मला जाऊ द्या, मला विशालकडे जाऊ द्या. तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हता. तिचं मन फक्त त्याच्या काळजीने त्याच्याकडे ओढ घेत होतं. पोलीस त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत. काळजी करू नका. फक्त हातावर ॲसिड झेललं आहे त्यांनी, तेही तुमच्यावर पडू नये म्हणून. डायरेक्ट बॉटल पकडली होती त्यांनी, त्यामुळे त्यातलं ॲसिड हातावर आलं, महिला पोलीस म्हणाली आणि ती तिथेच जमिनीवर कोसळली. तिच्यासाठी फक्त आणि फक्त तिच्यासाठी त्यानं ॲसिड स्वतःवर घेतलं होतं. आजपर्यंत एवढं तर तिनं स्वतःसाठी सुद्धा केलं नव्हतं, पण त्यानं केलं होतं. आता दुसरी पोलीस महिला तिला विचारत होती, अगं सांग ना, तुला कुठं जळतंय का, तुला कुठं लागलंय का? आणि ती पहिली पोलीस महिला तिला म्हणाली, अगं त्यांच्यावर नाही पडलं वाटतं, अगोदरच त्या विशाल साहेबांनी बॉटल पकडली ना. एका महिला पोलिसाचा आवाज तिच्या कानावर पडला आणि क्षणभरापूर्वी हात झाडणारा तो विशाल तिला आठवला आणि तिच्या काळजात चर झालं. तो ठीक असेल ना? त्याच्या काळजीने तिचा जीव खालीवर होऊ लागला. मला जाऊ द्या, ती थरथर करत होती. जमिनीवरून उठण्याची सुद्धा तिच्या शक्ती नव्हती. पाय लटपट करत होते. तेवढ्यात अमृता, चल, आदित्यचा आवाज तिच्या कानावर पडला. मॅडम, यांना सोडा, मी यांचा नातेवाईक आहे, ह्यांना घेऊन जातो. नाही, तुम्हाला केस करावी लागेल, महिला पोलीस म्हणाली. अहो सध्या थोडं खूप महत्त्वाचं काम आहे, खूप अर्जंट. आम्ही केस करतो नंतर, आदित्य म्हणाला. चालतंय,
पण FIR केल्याशिवाय कुठेही जाऊ नका, महिला पोलीस म्हणाली. अमृता चल, आदित्य पुन्हा म्हणाला. त्यानं जमिनीवर बसलेल्या अमृताचा हात पकडला. ती अजूनही थरथर कापत होती आणि तिच्या डोळ्यातून पाणी ओघळून गालांवर वाहत होतं. विशाल, तिने अडखळत विचारलं. अमृता, अगं आत्ताच त्याचा फोन आलता. तो ठीक आहे. आपण आपलं काम करू आणि मग त्याला भेटायला जाऊ. त्यानं तसं मला निरोप दिलाय की काही करून अमृताला प्रेझेंटेशन द्यायला लाव आणि डीलचं काम झाल्यावरच तिला घेऊन मला भेटायला या, असं आदित्य तिला उठवत म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर पण काळजी होती. मनाची चलबिचल तो लपवत होता आणि इकडे तिच्यात काही शक्ती नाही असं वाटत होतं. ती एखाद्या यंत्रासारखी त्याच्या मागे चालू लागली. अमृता, तुला कुठे लागलं नाही ना, आदित्यने काळजीने तिला विचारलं. पण ती तर तिथे असूनही तिथे नव्हती. ती अजूनही त्याच क्षणात गुरफटली होती. त्यातून बाहेर पडणं तिच्यासाठी शक्य होत नव्हतं. तो क्षण मनात चौफेर घुमत होता आणि तिची बुद्धी तिथेच सुन्न झाली होती. आपण कुठे आणि कोणासोबत जातो याचं सुद्धा तिला भान नव्हतं. मनातल्या मनात ती ॲसिडने भरलेला हात झाडणाऱ्या विशालकडे धाव घेत होती. पण तिचे पाय हलत नव्हते. तिचा आक्रोश बाहेर पडत नव्हता. तिचा श्वास कोंडला होता. नाही नाही, कोणीतरी साखळदंडाने तिला बांधून ठेवलं होतं. तिच्या मनातच जणू ती एखादा दगड झालेली आणि इच्छा असूनही त्याच्याकडे जाऊ शकत नव्हती. अमृता मॅडम, पोद्दार साहेब काहीतरी विचारत आहेत, आदित्य तिच्या दंडाला पकडत म्हणाला आणि तिने यंत्रवत समोर खुर्चीत बसलेल्या पोद्दार साहेबांकडे पाहिलं. तुम्हाला खरंच ही डील करायची आहे का, त्यांनी विचारलं आणि तिने मान हलवली. आता सगळं प्रेझेंटेशन आदित्यनेच एक्सप्लेन केलं होतं. अमृता अजूनही त्या धक्क्यातच होती म्हणून. हेच तोंडाने सांगा मॅडम, पोद्दार साहेब म्हणाले. आज ती नेहमीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये नसून एका केबिनमध्ये साहेबांसमोर उभी होती. पण ते सुद्धा तिच्या लक्षात आलं नाही. हो, तिनं उत्तर दिलं. ठीक आहे, पोद्दार साहेब म्हणाले. डील इज डन. ती अजूनही मूर्तीसारखी उभीच होती. त्या क्षणात पूर्ण शक्ती लावून त्याच्याकडे धाव घेण्याचा प्रयत्न करत होती. पण ती त्याच्यापर्यंत पोहोचत नव्हती आणि त्यामुळे आता तिचे डोळे व्हायला लागले. तू बाहेर बस, मी आलोच, आदित्य अमृताला म्हणाला. आणि ती जायला लागली आणि तेवढ्यात विशाल ठीक आहेत, पोद्दार साहेबांचा आवाज तिच्या कानावर पडला. आणि आता कुठेतरी तिचा अडकलेला श्वास अचानक तिला मिळाल्यासारखं झालं आणि तिने दचकून तोंड उघडलं आणि जोरजोरात श्वास घेतला. आता तिची मघाची निर्जीव नजर भीतीने आणि काळजीने भिरभिर करू लागली आणि दुसऱ्या क्षणी तिने माघारी वळून तिथून पळायला सुरुवात केली. अमृता, अगं थांब, मागून आदित्य हाक मारत होता. पण सध्या तिला काहीच ऐकू येत नव्हतं. ती पळत पळत डायरेक्ट ऑफिसच्या बाहेर आली. तिथे अजूनही काही महिला पोलीस बोलत उभ्या होत्या. कदाचित आसपास झालेल्या घटनेची चौकशी करत होत्या. तिने इकडे तिकडे पाहिलं आणि एकदम खात एका महिला पोलीस जवळ ती गेली. तुमचं काम झालं का? चला, तुम्ही केस. महिला पोलीस तिला बघून बोलतच होती की विशाल कुठे नेलं त्यांना? तिने डोळ्यातलं पाणी अडवत विचारलं. ते साहेब ठीक आहे, जवळच्या सिटी हॉस्पिटलमध्ये नेलं आहे त्यांना. तुम्ही? ती महिला पोलीस बोलतच होती की अमृताने आता रस्त्यावर येऊन रिक्षाला हात करायला सुरुवात केली. ओ मॅडम, अहो ते ठीक आहेत. ओ मॅडम, ती महिला पोलीस हाक मारत होती आणि अमृता ओढणी एका हातात घेऊन दुसऱ्या हाताने रिक्षा थांबत होती. पण रिक्षा एखादी दुसरीच येत होती आणि तीही थांबत नव्हती. तिच्यात पेशन्स नव्हते. तिला सिटी हॉस्पिटल माहीत होतं. तिने आता तसंच रस्त्यावरून पळायला सुरुवात केली. मनात फक्त आणि फक्त तो होता. आज पहिल्यांदा तिच्यावर पडणारे ॲसिड, समोर येणारा पुरुष तिने पाहिला होता आणि तिला आता आठवलं की कॉफीने हात जाळणारा कुणाल आणि तिचा चेहरा जाळण्यासाठी टाकलेला ॲसिड स्वतःच्या हातावर घेणारा विशाल. एक दानव तर एक देव. ती आतून हादरली होती. पळताना सुद्धा ती थरथर कापत होती. इतका जास्त परिणाम तिच्यावर त्या घटनेचा झाला होता. ती पळत होती. लोक तिला बघत होते पण तिला कोणाचीच पर्वा नव्हती. तिला फक्त त्याला बघायचं होतं. एक ओढ लागलेली. भीतीने आणि काळजीने अश्रू अविरत वाहत होते. आज पहिल्यांदा तिचं हृदय तिच्या हाताबाहेर गेलं होतं. किती वेळ
गेला तिला सुद्धा समजलं नाही, पण हळूहळू तिच्या पायातलं त्राण गेल्यासारखं जाणवू लागलं. पण तरीही ती पळत होती. कुठून शक्ती येत होती तिला पण कळत नव्हतं, पण ती पळत होती. आणि काहीच वेळात तिच्या नजरेसमोर सिटी हॉस्पिटलचा बोर्ड झळकला आणि तिनं तिचा स्पीड जास्तच वाढवला. पळत रिसेप्शनमध्ये आली, पण तिथे येताच श्वास इतके वाढले होते की तिच्या तोंडून शब्द काढता येत नव्हता. मॅडम, पाणी घ्या, कोण हवंय? रिसेप्शनवाली बाई सुद्धा तिला जोरजोरात श्वास घेताना पाहून घाबरून गेली. विशाल सरदेशमुख होते. मॅम, ती जोरजोरात श्वास घेत बोलत होती. घसा पूर्ण कोरडा झालेला आणि थोडं बोलल्याने सुद्धा तिला आता ठसका लागलेला. मॅडम, पहिल्यांदा पाणी घ्या. रिसेप्शनवालीने आता जबरदस्ती तिच्या ओठांना पाणी लावलं आणि तिने 2 घोट पाणी पिलं आणि ग्लास बाजूला केला. विशाल सरदेशमुख, तिचा श्वास अजूनही नॉर्मल झाला नव्हता. ॲसिड केस का? तिकडे रूम नंबर 4, रिसेप्शनवाली म्हणाली. तसं अमृता त्या रूमकडे धावली. तर कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. कथा आपली तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. मला तुम्हा सर्व वाचक मंडळीने कळकळीची विनंती करायची आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. नुसती कथा ऐकून पळून जाऊ नका, कारण की माझं चॅनल अजून मोनेटाईज झालेलं नाही. म्हणजे माझ्याकडे जेव्हा 1000 सबस्क्रायबर चॅनलवर होतील त्यावेळेसच माझं चॅनल मोनेटाईज होईल. आता मी 4-5 महिने झाले कथा टाकते, पण मला त्याच्यातून अजून एकही रुपया मिळाला नाही. तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर माझं चॅनल मोनेटाईज कसं होणार? मग मी नुसते रोज 6-6 घंटे द्यायचे का तुमच्या स्टोरीसाठी? यार, काहीतरी तुम्ही पण करा ना मेहनत माझ्यासाठी. चॅनल शेअर करा, आपलं मित्रपरिवारांना पाठवा. आता हे सगळं पण मी सांगायचं का तुम्हाला? तर सांगते, प्लीज चॅनल शेअर करा आणि सबस्क्रायबर वाढवा. जशी तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करता की मी छान छान स्टोरी, छान छान रोमॅन्टिक पार्ट टाकावेत, तसे मीही तुमच्याकडून अपेक्षा करते की तुम्हीही मला सबस्क्रायबर मिळवून द्यावे. गिव्ह अँड टेक. धन्यवाद.